निवडणुकीपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यात कलगीतुरा रंगला। प्रफुल्ल पटेलांनी नाना पटोले यांना चिल्लर नेता म्हटले आणि यावरून नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेल यांचा खरपूस समाचार घेतलाय। प्रफुल्ल पटेल सन्मानाने वागले नाही तर कोणाचे कपडे कसे उतरवायचे हे बघून घेऊ असा थेट इशाराच पटोलेंनी दिला। मी कोणालाही उत्तर देण्यासाठी इथे बसलेलो नाही। बँक कशी चालली आहे ते सगळ्यांना माहित आहे। जे लोक रिकामे झाले आहेत ना, एकदम रिकामे लोक आमच्याकडे नेतृत्व करतायत। जे कधी राज्याच्या करायच्या निघाले होते, कधी विदर्भाच्या करायला निघाले होते, आता जिल्ह्याचे नेते राहिले नाही असे चिल्लर लोक आज राजकारण करतात आणि असे विधान करतात। मीडियाला माझी विनंती आहे की अशा चिल्लर लोकांना जास्त महत्त्व देऊ नका। ज्या काँग्रेसने यांना मोठं केलं त्या काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले। भाजपसोबत त्यांनी साठगाठ केली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे। ज्या लोकांमध्ये इमानदारी नाही तो माणूस चिल्लर असतो आमच्यासाठी, हे आमचं त्यांच्यासाठी उत्तर आहे। आणि म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, एक मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो। आणि त्यांनी आमच्याशी सन्मानानं राहिलं नाही तर आम्हालाही कोणाचे कपडे कसे उतरवायचे असतात ते आम्हाला जास्त माहिती आहे। धर्मांतरण विरोधी कायदा लागू करा अशी मागणी करत सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे